नमस्कार, माझे नाव वैष्णवी दत्ता भंडारे. मी आता 6वी शिकते. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे हडपसर 28. आज मी एक गोष्ट वाचणार आहे. चल रे भोपळा टुणूक टुणूक. एका गावात एक म्हातारी आजी राहत होती. तिला एकदा तिच्या लेकीला भेटायची इच्छा झाली. लेकीचे सासर दुसऱ्या गावी होते आणि वाटेत मोठे जंगल होते. आजीने आपली काठी घेतली आणि लेकीला भेटायला निघाली. चालता चालता तिला अचानक एक कोल्हा भेटला. कोल्हा म्हणाला, म्हातारे म्हातारे, मी तुला आता खाणार. म्हातारी आजी म्हणाली, अरे बाबा, मी माझ्या लेकीकडे चालले. तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तुम्हाला खा. नंतर तिला एक वाघ भेटला. वाघानेही तिला तसेच म्हणाले. आजी म्हणाली, मी माझ्या लेकीकडे चालले. तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तुम्हाला खा. आजी आपल्या लेकीच्या घरी पोचली. लेकीने तिचा खूप लाड केला. आजीनेही खूप तूप रोटी खाल्ली आणि लाडूही खाल्ली. आजी एकदम गुबगुबीत झाली. काही दिवसांनी घरी जायची वेळ आली. आजी कोल्ह्याची आणि वाघाची भीती वाटली. तिने लेकीला सगळे हकीकत सांगितले. लेकीने एक युक्ती सांगितली आणि तिने एक मोठा भोपळा आणला. आतून पोकळ केला आणि त्यात आजी बसवले. आजीने भोपळ्याला गती दिली आणि म्हणाली, चल रे भोपळा टुणूक टुणूक. भोपळा पळू लागला. जाताना तिला वाघ भेटला. वाघाने तिला विचारलं, तू एका म्हातारीला बघितलंस का? आजी म्हणाली बदललेल्या आवाजात, नाही माहिती मला म्हातारी. आणि म्हणाली, चल रे भोपळा टुणूक टुणूक. तिला नंतर कोल्हा भेटला. कोल्ह्यालाही तिने तसंच बनवलं वाघ आणि नंतर ती घरी पोचली. भोपळ्यातून ती उतरली आणि दार लावले. अशा प्रकारे ती वाघाच्या आणि कोल्ह्याच्या तावडीतून वाचली. तात्पर्य: संकटाच्या वेळी घाबरून न जाता हुशारीने काम करावे. धन्यवाद.